जय श्रीराम. तर आज आहे पाण्या बघा, आणि एवढं वारं सुटलंय ना, इतकं असं झाडाची पानं ही इतकी हलत्यात आहे ना, अशी बेकार. इतका आवाज येतोय का नाही काय माहिती, लय वारं सुटले. पाऊस आता बंद झालाय आमच्या इकडं. तुमच्या इकडं आहे का पाऊस? आम्हाला काय जास्त पाऊस झाला नाही. आम्हाला पाऊस मग 8 दिवस पडत होता, पण पाऊस काय जास्त झाला नाही म्हणावा असा. पाऊस झाला, पाऊस झाला, वावणी पाऊस झाला नाही आपल्याला. त्याच्यामुळं आता मोटरी केल्यात चालू, चाललंय भिजवायचं काम. दोन्ही मोटर चालू केल्यामुळं दादूच पप्पा एकीकडे दाऱ्यावेत आणि मी एकीकडे दाऱ्यावे. आणि आपल्याला आता हे घास भिजवायचे, गुरांचा हत्ती घास. तर चला, आज काय दुसरी कामं नाही. रानातली तार काठी ही ओढून झालेली आहे आपली. जायचं ताऱ्यात आणि तिथून घेतले वार दिले. खरंच जागजागी इतका पाऊस झालाय ना. आळंदी तर कसला पाऊस झालाय. आणि लय म्हणजे लय लोकांच्या बिल्डिंगला न्यायला पाणी लागले. नदी कसल्या फुल वाहते ते. पण आम्हाला काही इकडे जास्त पाऊस झाला नाही. धनगरी जीवन यूट्यूब चॅनलची सिद्धू हक्के यांची तर किती नुकसान झाली. यांच्या शेळ्या किती मेल्या पावसाने. खरंच त्यांच्या जीवनाचा लय संघर्ष आहे. आणि इतक्या पाण्यात आणि इतक्या पावसात ती राहतात. खरंच लय अवघड आहे. आम्ही पण एक धनगर समाज आहे आमचा. आम्ही पण तेच केलेलं आहे. म्हणजे आमच्या पण सासू सासरीकडे बकरी होती. आम्ही पण स्वतः बकरी वळल्यात. पण आमचा दादू ही आमची पोरं अशी शाळेत जायच्या टायमिंगला आम्ही नंतर घरी आलो, आपलं गायांचं याचं केलं. खरंच बाणाईचा आक्रोश बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. कारण का बाणाई आमची पाहुणीच आहेत. त्यांचं जेजुरीपासून जवळ गाव आहे, जेजुरीच्या अंतरावर. त्यांच्यापासून आम्ही थोडंसं लांब आहे. त्यांचं पण माळरानच भाग आहे. म्हणजे त्यामुळं ते त्यांचा संघर्ष सारखा कोकणातून इकडे येतात. अशी फिरत सारखी फिरत राहतात. रोज एका गावाला जायचं आणि तिथूनही त्यांना रोज बिछाना बांधायचा, दुसऱ्या गावाला जायचं, तिथं पाणी आणायचं, सरपणा आणायचं. अक्षरशः किती पाऊस पडत असला तरी त्या पावसात चूल पेटून त्यांना स्वयंपाक करून खावाच लागतो, पर्याय नाही. पण त्यांची लय नुकसान झाली. खरंच बाणायचा आक्रोश बघून खरंच डोळ्यात पाणी आलं. असं कोणाच्याच बाबतीत नाही घडायला पाहिजे. इतकं कष्ट करतात की त्यांची लेकरं बाळं टाकून लांब म्हणजे अशी बकऱ्यांसाठी फिरतात. खरंच पाऊस पडला ती त्यांची लय नुकसान झाली. आणि त्यांच्या जीवनाचं इतकं हालेत, म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो. खरंच रानामध्ये गेलं तर त्यांना वेळेला पाणी प्यायला भेटत नाही. कारण का आमच्यावरूनच आता आम्ही पण बकरी वळल्यात आणि दिवसभर वना हिंडायचं लय अवघड आहे. पण कसं आहे, जरी त्यांच्या बकऱ्याला किंमत असली तरी पण त्यांचं कष्टही तसंच लय अवघड आहे. खरंच असं नव्हतं व्हायला पाहिजे. आणि ती एक लय मोठी रील स्टार आहेत. त्यांची लाखो लोक व्हिडिओ बघतात. पण खरंच लय नुकसान झाली या पावसाने. आणि त्यांच्या गावाला आणि आमच्या गावाला काय पाऊसच नाही. असं म्हणजे बीज पाऊस झालेला आहे, वावणी पाऊस नाही. त्याच्यामुळं जागजागी इतकी नुकसान झाली ना, लय नुकसान झाली. ती पाहुणीच आहेत, म्हणजे आपली जवळूनच पाहुणी आहेत. कारण का धनगर समाज आला म्हणले की. पण आमचं कसं आहे, आमचा दादू चालत बोलत नसल्यामुळं आम्ही नाही बकरी केली. आमच्या जावाकडं दिराकडं होती, 1 वर्ष झालं. त्यांनी पण आता इकून घरी आले ती पण. आणि आमचं तर गायांचंच आहे. त्याच्यामुळं आपल्या दादूमुळं कुठं जाता येतच नाही आपल्याला. त्यामुळं नाही आपण बकऱ्याचं, आम्ही वाटत नसेल तुम्हाला की ही बकऱ्या मागं होती म्हणून. पण खरंच होतो आम्ही थोड्या दिवस बकऱ्याकडे. लय जास्त दिवस नव्हतो बकऱ्याकडं. आम्ही 5-6 वर्ष आम्ही पण बकरी सांभाळल्यात. आणि माझ्या वडिलांच्या घरी पण बकरीच होती. आणि अजूनही माझ्या भावांकडे बकरीच आहे. तर तुम्हाला दाखवीन कधी तिकडे गेल्याच्या नंतर. खरंच धनगराचा लय संघर्ष बेकार असतो. धनगराला अक्षरशः पावसात झोपावं लागतं. वरून पाऊस पडत असला तरी ते 2 घास का व्हायना पण खावाच लागतात. आणि कुठंही राहावं लागतं, रानात वनात, तिथं गाव असो नसो.
खरंच लय अवघड आहे धनगराचं जीवन. तर बाणाईचं हळूहळू बघून खरंच लय वाईट वाटली, लय आक्रोश त्यांचं बघून लय वाईट वाटलं. खरंच असं नव्हतं घडायला पाहिजे. चलो आता काही गावं जातात वाहून, तरी त्यांचं थोडक्यावर म्हणजे जास्त काय झालं नाही. एवढी बकरी असताना शेळ्यांच्यावरच गेलं म्हणून ही एक लय मोठी गोष्ट आहे. ती डोंगराच्या कडेलाच बसलेली होती. भीती असते माणसाला रानावनात. घरात बसलो आपण तर आपल्याला एवढी भीती वाटते. पत्रा, वारं, वादळ, आवाज आला कडाकडा तर इतकं भीतो. पण ती एवढीशा रानात पाल देऊन राहायचं म्हणजे खरंच लय अवघड आहे. ती त्याला काय कुठे ठोकलेले असतात त्या कधी बी उडून जाऊ शकतो. पण लय असं छातीवरती दगड ठेवूनच राहावा लागतो. लय धनगराचा संघर्ष वाईट आहे. शेतकऱ्याला तर निदान पाऊस आला तर शेतकरी तेवढ्या पुरता घरातही जाऊ शकतो, बसू शकतो. पण बकऱ्या मागच्या मेंढपाळांचं लय हाल आहेत. तर खरंच बाणाईचा व्हिडिओ बघून लय वाईट वाटलं. तर बऱ्याचशाच लोकांना वाटलं असं. लय त्यांचे सबस्क्रायबर आहेत. तर असं आहे आपलं शेतकऱ्याचं जीवन, बकरीवाल्याचं जीवन. आज म्हणलं तुम्हाला काय दाखवणार. तर आज आपण आली रानात म्हणजे चला तर आजचा व्हिडिओ इथंच करूया. लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.